नमस्कार. सर्वांचं गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आन्सर की आलेले आहे आणि अक्षरशः खोऱ्यानी मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. खूप चांगले मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळालेले दिसून येतात. तर अर्थातच जो एक वर्ग आहे ज्यांचे मार्क्स थोडेफार प्रमाणामध्ये कमी आहे ते थोडे डिलेमामध्ये आहे की खरंच मी एवढे सगळे मार्क्स विद्यार्थ्यांना असताना मी बसेन का? तर अर्थातच आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी बघायचं आहे. एक्झॅक्टली जो कट ऑफ आहे तर तो कोणत्या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे ते सुद्धा बघायचं आहे आणि अर्थातच त्यावरून आपल्याला आपली अभ्यासाची पुढील दिशा कळणार आहे की मला मेन्सचा अभ्यास करायचा आहे की इतर मला येणारी प्रिलिम असेल किंवा इतरच्या ज्या काही सरळ सेवा आहे मला तिकडे फोकस करायचा आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकंदरीतच या व्हिडिओमधून आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी जी 11 जानेवारीला परीक्षा झालेली होती ग्रुप सी ची, त्याचा आपण काय करणार आहे, संभाव्य कट ऑफ बघणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफ ठरवण्यासाठी काही गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिला महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे म्हणजे जागांची संख्या. जर जागांची संख्या बघितलं तर इथं ओपनच्या 100 आहे, ओबीसीच्या 94 वगैरे वगैरे, या सगळ्या कॅटेगरी वाईज मेल आणि फिमेलच्या काय जागा आहेत. जर एकूण जागांची जर संख्या बघितली तर एकूण जागा ज्या आहेत तर त्या आहेत 938 सध्याच्या स्थितीमध्ये. यामध्ये जे एक्साइज एस आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे, तर या ईएसआयच्या किती जागा वाढणार आहेत, 125. जर बघायला गेलं तर या जागा बनणार आहे तुमच्या किती, 1063, म्हणजे 1063 जागांसाठी तुमच्या पूर्व परीक्षेचा काय आहे या ठिकाणी निकाल लागणार आहे. यामध्ये एक गोष्ट मी क्लिअर करतो की मध्यंतरी जे एआरटीओ आहे, काय आहे एआरटीओ, याचे जे 400 जागा आहे, 400 प्लस जागांच्या काहीतरी टेलिग्रामला न्यूज फिरत होत्या. तर ध्यानात घ्यायचं आहे, जरी एआरटीओच्या 400 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जागा येणार असतील तरीही त्या जागा या जाहिरातीमध्ये समाविष्ट होणार नाही, कारण तुमची पूर्व परीक्षा या ठिकाणी काय झालेली आहे, पार पडलेली आहे. आणि जे एआरटीओ पद आहे तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक क्वालिफिकेशन, जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते रिक्वायर्ड आहे. त्या ठिकाणी इंजिनिअरिंग झालेले किंवा डिप्लोमा झालेले, ते पण मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मधले जे काही विद्यार्थी आहेत ते एलिजिबल आहे. मग अर्थातच अशा विद्यार्थ्यांनी फॉर्मही भरलेला नाही. त्यांनी फॉर्म भरलेला नसल्या कारणानं त्यांना आता लिंक ओपन करून देणं पॉसिबल नाही. त्यामुळे काय की या जाहिरातीमध्ये त्या जागा समाविष्ट होणार नाही. जर झाल्या तर या 1063 यामध्ये अजून काही संवर्ग जर गेले असतील तर त्या जागा ऍड होतील, अदरवाईज नाही. माझ्या माहितीप्रमाणे 1063 पेक्षा जास्त जागांची सध्या शक्यता कमी आहे, कारण 2026 चे मागणी पत्र आता काय झालेले आहेत, आयोगाकडे गेलेले आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे या जागा आहे. जर पेपरची डिफिकल्टी लेवल बघितली, बघा जो मला कट ऑफ सांगायचा आहे त्या अनुषंगाने हा महत्वाचा पॉइंट आहे. जर तुम्ही पेपरची डिफिकल्टी लेवल जर या ठिकाणी जर बघितली तर बघा, मागच्या वर्षी जो ग्रुप बी चा पेपर झालेला होता, कोणता, जो ग्रुप बी चा पेपर होता, त्या ग्रुप बी च्या पेपरला जसे विद्यार्थ्यांना मार्क्स होते अर्थातच त्याच प्रकारचे मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेले दिसून येतात. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आपल्याला अबव 60 खूप सारे विद्यार्थी दिसायचे. पण त्यावेळेस काय होतं की जरी तुमचा कट ऑफ 60 प्लस विद्यार्थी दिसत असताना तुमचा कट ऑफ लागला होता किती, 62.50, पण हा जो कट ऑफ होता तो 480 जागांसाठी लागलेला होता. मी या ठिकाणी डिरेक्टली कंपॅरिझन करतो तुमचा लास्ट इयरचा ग्रुप बी चा पेपर आणि या वर्षाचा ग्रुप सी चा पेपर. या पेपरमध्ये जर बघायला गेलं तर अर्थातच ग्रुप बी चा पेपर या वेळेच्या ग्रुप सी पेक्षा मागच्या वेळेचा पेपर सोपा होता. ग्रुप बी चा पेपर सोपा होता. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी, जसं मी सुरुवातीला स्टेटमेंट वापरलेलं आहे, फार विद्यार्थ्यांनी कसे खोऱ्याने मार्क्स घेतलेले आहेत. तर अर्थातच यावेळेस सुद्धा तसेच मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना येताना आपल्याला दिसून येतात. तर अर्थात की जर 62 त्या हिशोबात पकडला तर 480 जागा आहे, माझ्या जागा आहे 1063. जर बघायला गेलं तर आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे एकाच 12 म्हणजे जवळपास 12-13 हजार पोरं पास. आणि शेवटी काय असतं की एका कट ऑफ लाईनला त्या कॅटेगरीचे जर पोरं ऍड करत गेलं तर मला असं वाटतं हा रेशो तुमचा 14 ते 15च्या रेंजमध्ये जाईल. आणि जी पास होणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे तर ती जवळपास किती असणार आहे, जवळपास 15K च्या आसपास, म्हणजे 15,000च्या आसपास विद्यार्थी काय होणार आहे, पूर्व परीक्षा पास होणार आहे. म्हणजे हे विद्यार्थी कुठे असणार आहे, तुमच्या मुख्य परीक्षेला असणार आहे. आणि अर्थातच आपल्याला हे 15,000 पोरं घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी 60च्या खाली येणं फार गरजेचं आहे. आज तुम्ही मार्केटमध्ये फिरल्याच्या नंतर
तुमचे मित्र, तुम्ही अजून कोणी जो भेटेल तर तुम्हाला 60च्या अबोवच मार्क सांगताना दिसेल, पण ते मार्क सगळ्यांना नाही, हे पण ध्यानात ठेवायचं आहे. राहिला प्रश्न जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ काय आहे, ती कट ऑफ लाईन आहे ते हायर साईडचे मार्क्स या ठिकाणी गृहीत नसतं धरलं तर ते कट ऑफ लाईनच्या आतमध्ये तेवढे विद्यार्थी आम्हाला घ्यायचे आहे 15,000च्या आसपास. तेवढे विद्यार्थी बसल्याच्या नंतर काय होणार, ती कट ऑफ लाईन या ठिकाणी काय होणार, समाप्त होणार आहे. तर मग अर्थातच मी हे सगळं जे सांगण्याच्या मागे माझं जे महत्वाचं कारण आहे की जो कोणी विद्यार्थी सांगताना मार्क्स दिसतो 60 कोणी 60 सांगते, त्या रेंजमध्ये कट ऑफ लागत नसतो, त्याच्यापेक्षा अर्थातच कट ऑफ खाली येणार आहे. आणि त्याचे मी कारण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, तुम्हालाही ते कारण पटलेले असतील. आता आपल्याला महत्वाचा पार्ट बघायचा आहे की हा जो गट क चा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किती लागणार आहे, या ठिकाणी आपण त्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा थोडं फास्ट मध्ये बघूया. जागांची संख्या तुम्ही बघितलेली आहे. तसं पाहिलं तर 1-2 संवर्ग सोडले तर पूर्व परीक्षेला जी जागांची संख्या आहे ती काही फार मोठा रोल प्ले करत नसते. अर्थातच मेन साठी त्याचा चांगला बेनिफिट होताना आपल्याला दिसतो, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी जी जागांची संख्या आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आपल्याला जे कट ऑफ आहे त्या कट ऑफ मध्ये आपल्याला मेल आणि फिमेल सेपरेट या ठिकाणी बघायचे आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी ओपन, ओबीसी, एससीबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस एवढे संवर्ग घेतलेले आहे. तर आता जे विद्यार्थी आहेत, तर मग आता यामध्ये विजय आहे, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे, नंतर एसबीसी आहे. या संवर्गाचे विद्यार्थी म्हणतील की आमची काही कॅटेगरी नाही का, आमचा काही व्हिडिओ घेतला नाही, आम्हाला का बरं ऍड करत नाही वगैरे वगैरे, कारण छान छान कमेंट्स असतात, दरवेळेचा माझा अनुभव आहे. पण जर सांगायचं झालं तर जी जागांची संख्या आहे ती या ज्या मी कॅटेगरीचा उल्लेख केला यांची संख्या ही फार कमी आहे, त्यामुळे एक्झॅक्टली त्यांच्या कॅटेगरीच्या कट ऑफ पर्यंत पोहोचणं अवघड आहे. बऱ्यापैकी त्यामध्ये जर एनटीडी पकडला तर एनटीडीचा आणि एनटीसीचा कट ऑफ हा ओपनचीच लाईन सेम याला काय असतो, कट ऑफ असतो. राहिला प्रश्न विजयचा. विजयचा जर कट ऑफ लागला कमी तर तो ओपन पेक्षा एखाद्या मार्क्सनं कमी लागेल. एनटीबीचा जागांची संख्या ठरवणार आहे, शक्यतो एखाद्या मार्क्सनेच कट ऑफ कमी लागणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार आतापर्यंत आयोगाचा ओपन पेक्षा माझ्या कॅटेगरीचा कितीनं कट ऑफ खाली लागतो त्यानुसार गृहीत धरून तुम्हाला काय करायचंय, आपल्या आपल्या कॅटेगरीचे अंदाज या ठिकाणी ठरवायचे आहेत. अर्थात या ठिकाणी आपण जे बघणार आहोत तर ते संभाव्य कट ऑफ आहे. हे सगळे कट ऑफ एवढेच लागतील तेवढेच लागतील असं आमचं काही मुळात मत नाहीये. पण जे काही तुमचे मार्क्स आहे, मार्केटमधले मार्क्स आहे, आमचे काही विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्या मार्क्सचा लेखाजोखा घेऊन हा काय करत आहे, आपण या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करत आहे. तर अर्थातच आपल्याला या ठिकाणी आता काय बघायचं आहे, कट ऑफ बघायचा आहे. मी फास्ट मध्ये घेतोय, तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला मी मुळातच सांगत असतो की हे तुम्हाला काहीच भारूड ऐकायचं नाही. पण मी कट ऑफ सांगत असताना मी एवढा का सांगतो ते पटवून सांगण्यासाठी मी तुम्हाला आधीच घेतलेलं आहे आणि अर्थातच ते तुम्हाला या ठिकाणी पटलेलं असणार आहे. तर आपण काय करूया की आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जे विद्यार्थी सध्या व्हिडिओ बघत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 2 गोष्टी करायच्या. एक तर चॅनल पहिले सबस्क्राईब करायचंय आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय, जो काही तुमचा स्कोर आहे तो स्कोर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये कळवायचा आहे. यस, बघा या सगळे संवर्ग आहे. आपण सुरुवातच अर्थातच ईडब्ल्यूएस पासून करूया. ईडब्ल्यूएस मेलचा जो कट ऑफ आहे, संभाव्य कट ऑफ, तर तो कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. तो असणार आहे 50 ते 52 या रेंज मध्ये ईडब्ल्यूएस चा लागणार आहे. त्याच्यानंतर एसटी आहे, एसटीचा जो कट ऑफ आहे 51 ते 53 मेल संवर्गासाठीचे आपण कट ऑफ काय करत आहे या ठिकाणी प्रेडिक्ट करत आहे. नंतर आहे एससी साठीचा कट ऑफ 55 ते 57 या रेंज मध्ये हा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. जर पुढे बघायला गेलं तर एसीबीसीचा जो कट ऑफ आहे एसीबीसीचा, तर तो आहे 57 ते 59 या रेंज मध्ये हा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जर ओबीसी बघितला तर सेम कट ऑफ असणार आहे. एसीबीसी, ओबीसी आणि ओपन या सगळ्यांचा कट ऑफ या लाईन मध्ये लागण्याची संभावना आहे. अर्थात बघा आता काय आहे की ही साइड आहे ना हायर साइड आहे आणि ही जी साइड आहे का तर ती लोअर साइड आहे. जर समजा ओपनचा कट ऑफ या 57च्या रेंज मध्ये जर लागला तर हे बाकीचे सगळे लोअरच्या रेंज मध्ये लागण्याची संभावना आहे. जर ओपनचा कट ऑफ हायर साइडला गेला तर अर्थातच तुमचे कट ऑफ या हायर साइडला लागण्याचे जास्त चान्सेस आहे. तर हे झाले तुमचे ओपन कॅटेगरीचे संभाव्य कट ऑफ. हे काय आहेत, सगळे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. नेक्स्ट बघा, फिमेल साठीचा आपल्याला या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करायचा आहे. सुरुवात आपण ईडब्ल्यूएस फिमेल पासून करतोय. बघा, ईडब्ल्यूएस फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे तर तो असणार आहे 48 ते 50 या रेंज मध्ये. नंतर एसटी फिमेल आहे
एसटी फिमेलचा पण कट ऑफ याच रेंज मध्ये लागणं अपेक्षित आहे, 49 ते 51 या रेंज मध्ये. नंतर बघा एससी फिमेलचा आहे 52 ते 54 या रेंज मध्ये. एससी फिमेलच्या थोड्या जागांची संख्या यावेळी चांगली आहे. यस, ठीक आहे. नंतर बघा एससीबीसी फिमेल यांचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 54 ते 56. इथे पण 54 ते 56 आणि इथे 54 ते 56 या हे 3 कट ऑफ काय असणार आहे, सेम लागणार आहे. आणि बाकीचे उर्वरित कॅटेगरीचे हे कट ऑफ आहेत. तर अर्थातच हे सगळे संभाव्य कट ऑफ आहे. या रेंज मध्ये तुमचे मार्क्स आहेत. तुम्ही कुणी व्हायबल न होता मला असं वाटतं की आता जे आपल्या समोर टार्गेट आहे, जर माझे या रेंज मध्ये मार्क्स असणार आहे तर मी अभ्यास केला पाहिजे या मताचा मी आहे. तुमच्या समोर 2-2 चान्स आहे. अर्थातच काही विद्यार्थी आहेत ज्यांचा ग्रुप बी ला स्कोर आहे पण ग्रुप सी ला आलेला नाही. काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा ग्रुप बी ला फार कमी आलाय पण ग्रुप सी ला खूप चांगला स्कोर आलेला आहे. त्या सगळ्यांनी काय करायचं, या ठिकाणी मेन्स करायची आहे. आणि जर तुमचं मन कुठेतरी म्हणत असेल की माझा रिझल्ट येणार नाहीये, अशा वेळेस तुम्हाला ऑलरेडी बरेचसे ऑप्शन क्रिएट झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये काय तर सरळ सेवा भरती आहे, त्याचबरोबर तुमची हायकोर्टची भरती आहे. आणि जर बघायला गेलं तर तुम्हाला जर कंबाईनच करायची असेल तर तुमच्याकडे फार मोठा वेळ नाहीये. येणाऱ्या 4 महिन्यामध्ये पुन्हा तुम्हाला परीक्षा द्यायला चान्स आहे. येणाऱ्या जून जुलैमध्ये तुमची ग्रुप बी आणि सी ची पुन्हा पूर्व परीक्षा आहे. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला स्वतःला काय वाटतं तेवढं एकदा ठरवा आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. तर अर्थातच या रेंज मध्ये जर कमी मार्क्स असतील तर मला असं वाटतं तुम्ही सरळ सेवेकडे वळालं पाहिजे. थांबूया आपण. धन्यवाद.